मित्रांनो आज आपण आलेलो आहे वाशी FMC मार्केटमध्ये सेक्टर 18 सांडपाडा वेस्टला येते तुम्हाला आणि इकडून मग शेअर ऑटो आहे 10,000 रुपये शेअर ऑटो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण साठवणीचा कांदा खास करून आपण आजच्या व्हिडिओ संपूर्ण कव्हर करणार आहे आणि हा तुम्हाला मध्ये सिग्नल लागेल इथं उतरत आहे तुम्हाला आणि इकडून आहे ना तुमच्या डाव्यातला वळायचं आहे. आपल्याला इकडे कांदा बटाटा मार्केट लागणार आहे म्हणजे तुम्ही तुमच्या एरियामध्ये सहजरित्या मागू शकता. हे बघा साठवणीचा कांदा आहे आणि साईज थोडी मोठी आहे बघा कांद्याची आणि हा 14 रुपये किलोनी आहे. 50 किलोची आणि 52 किलोची तुम्हाला गोण ही मिळून जाणार. ठेवणीचा कांदा आहे का कसा किलो? 14 ने आकाश ट्रेडिंग कंपनी 121. त्याच्याबरोबर समोर तुम्हाला पाहायला मिळेल तिथे बोर्ड लावलेला आहे नंबर वगैरे तुम्हाला ट्रान्सपोर्टचा पाहायला मिळेल. एकदम छोटी आणि मोठी म्हणजे 2 साईजमध्ये आपला मस्त कांदा मिळतो आणि हा 12 रुपयाने ठेवणीचा कांदा. आणि इकडे आपला ठेवणीचा कांदा जो मिळतोय हा एक आहे 13 ने आणि तिकडे तो मिळतो 14 ने. आता ह्याने तो कांदा विकत घेतला आहे हा 16 रुपयाने आणि ठेवणीचा कांदा आहे आणि आपल्याला बाबा नामदेव 5 किलो 51 किलो पण कांदा भरला जातो. हा ठेवणीचा कांदा आहे. दर सर्व ठिकाणी वेगवेगळे आहेत 15, 16, 17 तुम्हाला क्वालिटी झाली की हा हे बोलतात दिवाळीपर्यंत आरामात तुम्हाला टिकेल. बघा कारण पाऊस वगैरे पडल्यानंतर मग कांद्याचा दर वगैरे महाग होतो. कांदाच कांदा आहे मार्केटला. बघा आपण 12 रुपयाने बघितला 14 रुपयाने बघितला तुम्ही येऊन ना कांदे बघा आणि नंतरच डिसाईड करा की तुम्हाला कोणता कांदा विकत घ्यायचा. 12 रुपयाने कांदा मिळाला आणि तो लगेच विकत नाही घ्यायचा. तो कांदेच कांदे बघायला मिळतात. आपल्या ठेवणीचा कांदा एक छोट्या साईजमध्ये तो 12 ने मिळतो बघायला आणि थोडी मिडियम साईज म्हणजे चांगली आहे साईज ही पण अगदी तर ही 13.5 ने बघायला मिळतं. आणि परत ट्रान्सपोर्ट वगैरे मी तुम्हाला दाखवलेलं आहे म्हणजे तुमच्या जवळपास जे लोकेशन आहे तिथपर्यंत तुम्ही सहजरित्या ते कांदे मागवू शकता. नमस्कार मित्रांनो, मी समीर मांजरेकर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आज आपण आलेलो आहे वाशी FMC मार्केटमध्ये सेक्टर 18 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा बटाटा मार्केट आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण कव्हर करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण साठवणीचा कांदा खास करून आपण आजच्या व्हिडिओ संपूर्ण कव्हर करणार आहे कारण तो 7 ते 8 महिने आपला म्हणजे व्यवस्थित पुरतो कसं म्हणजे व्यवस्थित ठेवला तर आपण आणि तो टिकतो पण चांगला आणि रेग्युलर कांदा तो अगदी महिनाभरामध्ये म्हणजे खराब होतो वगैरे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण कव्हर करणार आहे. जवळचं स्टेशन आहे सांडपाडा स्टेशन आहे. तुम्हाला लोकेशन वगैरे दाखवलेलं आहे म्हणजे तुम्ही जर सांडपाडावरून आलात तर एकदा 10 रुपयामध्ये शेअर ऑटोने सहजरित्या पोहोचू शकता. वॉकेबलचं डिस्टन्स 10 ते 12 मिनिटं तुम्हाला लागतील. जवळचं स्टेशन तुर्बे आहे वाशी पण आहे पण सांडपाडा एकदम तुम्हाला एकदम मस्त जवळचं स्टेशन पडेल. आता साठवणीचा कांदाचा दर आता काय चालू आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पाहणार आहोत. साधारण मी पूर्ण मार्केट वगैरे फिरलो तर दर आहे ना थोडासा म्हणजे एक गेल्या आठवड्यामध्ये 13 रुपयाने होता काहीतरी तो आता 14-15च्या आसपास काहीतरी झालेला आहे. आणि साधारण एक ट्रान्सपोर्ट जर पकडलं तर 1 रुपया अजून वाढ म्हणजे एक 14 ते 15, 15 ते 16 असं करू शकतो आपण. आणि जर तुम्ही साठवणीचा कांदा घेतला आता तो ती गोण घेऊन जायची कशी तर इथं ट्रान्सपोर्ट वगैरे पण आहे. तरी आजच्या वेळेमध्ये ते देखील तुम्हाला सांगणार आहे. तर गाला नंबर ना 121च्या समोर त्यांचं ऑफिस आहे ट्रान्सपोर्टवाल्यांचं आणि तिथे एक मोठा बोर्ड लागलेला आहे. त्या बोर्डवरती मस्त सर्वांचे नंबर लिहिलेले आहेत. संपूर्ण ठाण्यामध्ये संपूर्ण मुंबईमध्ये हा कांदा तुम्हाला सहजरित्या तिथे तुमच्या एरियामध्ये पोहोचला जाणार आहे. तिथे आल्यानंतर तुम्ही त्या नंबरवरती कॉल करायचा आहे. कॉल केल्यानंतर तुम्हाला इथे ट्रान्सपोर्टवाले भेटतील आणि ते तुम्ही कांदा हा सहजरित्या त्यांच्यापर्यंत तुमच्यापर्यंत आरामात पोहोचून जाईल सहजरित्या. त्याच्या वेळेला पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे आणि खूप गर्दी तर आहे. आता आम्ही ज्या टायमिंगला आलेलो आहे बरोबर आज तारीख आहे 9 तारीख आणि आत्ता बरोबर 11:15 वाजलेले आहेत आणि मोठी देवाणघेवाण चालू आहे. आता बाहेरचा कांदा वगैरे आलेला आहे तो आता गालामध्ये भरला जातोय. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडला तर एक लाईक नक्कीच करा. जास्तीत जास्त तुमचे मित्रमंडळी त्यांचा व्हिडिओ जरूर शेअर करा कारण अशी व्हिडिओ बनायला खूप मेहनत लागते. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तिकडे येत असेल तर जवळचं स्टेशन आहे सांडपाडा रेल्वे स्टेशन आहे. हे बघा सांडपाडा वेस्टला येते तुम्हाला आणि इकडून मग शेअर ऑटो आहे 10,000 रुपये शेअर ऑटो ते करून तुम्हाला सिग्नलला उतरायचं आहे आणि जवळचं स्टेशन आहे सांडपाडा रेल्वे स्थानक. हे बघा मित्रांनो आता आपण ज्या सिग्नलवर उभा आहे ना तुम्ही भाऊ पाहू शकता. तर आपण ह्या रोडने सरळ येतो इकडून सांडपाडा स्टेशनपासून रिक्षाने शेअर ऑटोने आणि हा तुम्हाला मध्ये सिग्नल लागेल इथं उतरायचं आहे तुम्हाला आणि इकडून आहे ना तुमच्या डाव्यातला वळायचं आहे. आपल्याला इकडे कांदा बटाटा मार्केट लागणार आहे. मित्रांनो आपण तिकडून आलो तुम्हाला बोललो ना की डाव्यातला वळायचं आहे सिग्नलच्या इथून आणि डाव्यातला वळल्यानंतर तुम्हाला बरोबर सेक्टर 18मध्ये यायचं आहे. बघा इकडे आहे कांदा बटाटा मार्केट. एक तुम्हाला अंदाज आला असेल बरोबर. हे बघा सिग्नलपासून डाव्यातला वळायचं आहे. सरळ थोडं 2 मिनिटावर चालत आल्यानंतर तुम्हाला इकडे आतमध्ये जायचं आहे सेक्टर 18मध्ये कांदा बटाटा मार्केटमध्ये. आता हे तुम्ही बघू शकता इकडे देखील तुम्हाला कांदा बटाटा मार्केट पाहायला मिळतं आहे. पुढे लसूणचं मार्केट आहे. ह्या ठिकाणी देखील तुम्हाला हे मार्केट बघायला मिळतं आहे
आता आपण बघणार होतो म्हणजे पहिलं ट्रान्सपोर्ट, म्हणजे आता तुम्हाला 121 नंबर जो गाला आहे ना त्यासमोर हे 121च्या समोर तुम्हाला बरोबर हे ऑफिस बघायला मिळतं आहे. आणि इकडे आहे हे बोर्ड, हे ट्रान्सपोर्ट म्हणजे तुम्ही तुमच्या एरियामध्ये सहजरित्या मागू शकता. हे बघू शकता रोहा, कोलाड, नागोठण्यापासून पनवेल बघा, पूर्ण नवी मुंबई आहे, त्यानंतर कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ ते अगदी आपल्या ह्या मानपूरपर्यंत, ठाण्यापर्यंत ह्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिला. तुम्ही इकडे यांना कॉल करू शकता आणि तुम्हाला सहजरित्या तुमच्या लोकेशनवरती हे कांदे तुम्ही मागवू शकता. म्हणजे अगदी तुम्हाला घराच्या जवळच लोकेशनवरती मिळतील. तर ह्यांना तुम्ही कॉल करू शकता. सर्वात महत्त्वाचं ते आहे. तर आता आपण समोर जे मार्केट आहे पहिलं तिकडे जाऊ. साठवणीचा कांदा इकडून तुम्हाला समोरून यायचं आहे. चला बघूया. कांदा पाहायला मिळतो. साठवणीचा कांदा आपण पहिला आधी बघूया आहे का. तर मित्रांनो आपण आलेलो आहे 120 नंबर हा गाला. तर आपल्याला साठवणीचा कांदा यांच्याकडे एकच गोण आहे फक्त. आणि सध्या कांदा महागला बोललो तुम्हाला जो 13-14 जो आता 15 झालेला आहे. आपला रेग्युलर कांदा जो आपल्याला आहे तो 11, 12, 13 मिळतो. हे बघा. त्याचं जे व्यवसाय वगैरे करतात त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे. हे बघा बघू शकता. तर खूप जे गाला आहेत ना, म्हणजे त्यांच्या मागे ना गाड्या लागल्या आहेत आणि कांदा हा उतरतोय शॉपमध्ये. गोणी पाहायला मिळतात. साठवणीचा कांदा आहे का विचारू आपण त्यांच्याकडे. इकडे आहे का जो साठवणीचा कांदा कोल्हा तर कसा 14 14 रुपयाने साठवणीचा कांदा मिळतो. आणि 50 किलोची गोण आहे. E108 मध्ये विशाल ट्रेडिंग कंपनी. आणि रेग्युलर कांदा जो आहे तो रेग्युलर कांदा कसा आहे सुरू 12 किलो 12 रुपये 13 रुपये जो असेल. पण हा आपला 14 रुपयाने मिळतो. बघू शकता ती गाडी लागलेली आणि कांदा उतरतोय. तर आपला खास करून साठवणीचा कांदा घ्यायचा आहे E108 मध्ये. पण पुढे जाऊया. आणि बटाटे पण आहेत. आपण खास करून पूर्ण हा कांद्याचा आजचा व्हिडिओ बनवतोय. बघूया यांच्याकडे देखील आहे का. तुम्ही गोण्या पाहू शकता अशा. हे आपले रेग्युलर कांदा आहे. पण हे दादाने विचारलं मी इथे माणी अँड कंपनी. हा बघा हा साठवणीचा कांदा आहे. आणि साईज थोडी मोठी आहे बघा कांद्याची. आणि हा 14 रुपये किलोनी आहे. 50 किलोची आणि 52 किलोची तुम्हाला गोण ही मिळून जाणार. हे बघा हा रेग्युलर कांदा आहे. 1 महिनाभर आपल्याला हा पुरतो. ही साईज वगैरे लहान आहे. पण हा साठवणीचा कांदा हा पावसाच्या आधी तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजे साधारण एक दर चालू आहे 14-15 असा पण रेट चालू आहे. बघूया आपण पुढे. बघा तर साठवणीचा कुठला आहे ठेवणीचा कांदा आहे का कसा किलो 14 बघा 50 किलो होईल ना गोण 50 किलोची गोण आहे ना 60. ओके ओके 50 51 खूप जण आले आहेत. हे पण आले. तुम्ही ठेवणीचा कांदा बघायला आहेत का. आणि कोणीकडून आलायत तुम्ही मुंबईमधून कुठून आलात नेरूळून आलात. ओके नेरूळून आलेत. आणि खास करून ठेवणीचा कांदा घ्यायला. तर आता दर आहे ना 14-15 चालू आहे. हां 13-14 काहीतरी आठवड्यात मागच्या आठवड्यात चालू होता. खूप जण आले. 14ची की आपल्या ही गोण मिळते 50 किलोची गोण 51 किलोची गोण मिळते. साईज तुम्हाला आतमध्ये जाऊन विचारू शकता. गाला नंबर आहे गाला नंबर पुसलेला आहे. पण एक नाव बघू शकता UP आलू कंपनी तिकडे तुम्हाला पाहायला मिळते. बघा इथे विचारायला अजून तर साठवणीचा कांदा तुम्ही बोला हा बोलात ना साठवणीचा कांदा हा मधला ना. साईज बघू शकता तुम्ही. अंदाज आला तुम्हाला. ही मिडियम साईज आहे. म्हणजे तुम्हाला ही आरामात घरामध्ये तुम्ही हे वापरू शकता. जास्त मोठे पण आहेत कांदे. आणि ही 50 किलोची 51 किलोची गोण येते. आपलं 50 किलो ते 51 किलोची गोण मिळेल ना सर 50 किलो. ओके. आणि बटाटे कसं चालू आहे सर साधारण बटाटा कसा चालू आहे 8 रुपये विकते. 8 रुपयाने चालू आहे. थोडं खराब नाही केलं. हां हा तुमचा कसं ज्यांचा व्यवसाय वगैरे आहे ना
वडापावचा किंवा हॉटेलवाले आहेत त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे. हे बघा इकडे तिकडे बटाटे आहेत. हे बघा कांदेच कांदे. हे बघा बटाटे. हे सेक्शन संपूर्ण कांद्याचं होतं, हे सेक्शन संपूर्ण बटाट्याचं आहे. आपण नंतर एक बटाटे चा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित नंतर बनवूया. हे बघा आता आपण सध्या बघतोय साठवणीचा कांदा आहे का. आता मी जे एफ आणि EF आहे ना या मार्केटमधून बाहेर पडतोय. शक्यतो ज्यांनी जास्तीत जास्त जो व्हिडिओ बनवला आहे तो जिथे साठवणीचे कांदे आहेत ना, ठेवणीचा कांदा तिथलाच व्हिडिओ बनवला आहे फक्त. बटाटे. चला आपण ह्या सेक्शनमधून बाहेर पडतोय. बघा ह्या सेक्शनमधून मी आता बाहेर पडतोय आणि बघा E126 आणि F हे सेक्शन आहे. त्याच्यात बरोबर समोर आता आपण जाऊया. लसूण. हे बघा हे ऑफिस जे तुम्हाला बोललो ना ट्रान्सपोर्टचं, हे 121 नंबर आहे, आकाश ट्रेडिंग कंपनी 121. त्याच्याबरोबर समोर तुम्हाला पाहायला मिळेल, तिथे बोर्ड लावलेला आहे, नंबर वगैरे तुम्हाला ट्रान्सपोर्टचा पाहायला मिळेल. हे बघा आता आपण ना आकाश ट्रेडिंग कंपनी 121 मध्ये F 121. आणि हा बघा हा आहे ना एकदम छोटी आणि मोठी म्हणजे 2 साईजमध्ये आपला मस्त कांदा मिळतो. आणि हा 12 रुपयाने ठेवणीचा कांदा 12 रुपयाने. हा आपला कमी मिळाला म्हणजे 14-15 आपण मगासून बघतोय ना, तर हा आपला 12 रुपयाने मिळतोय. 12 रुपये. 50 किलो 51 किलोची गोण असेल. हे बघा आणि तो रेग्युलर कांदा आहे ना तो 10, 11, 12ने आहे आणि हा आपला 12ने मिळतोय. तेव्हा आपला सर्वात ना कमी दरामध्ये आता ट्रेडिंग कंपनी 121 मध्ये भेटला आहे. 12 रुपयाने कांदा मिळतोय आणि प्लस 50 किलोची गोण असेल आणि बरोबर 121च्या समोर तुम्हाला पाहायला मिळतं ट्रान्सपोर्ट. बटाटा. आपला आजचा खास व्हिडिओ जो आहे तो ठेवणीचा कांदा. खूप जण त्याला साठवणीचा कांदा देखील म्हणतात, ठेवणीचा कांदा बोलतात. एक 125 आज ट्रेडिंग कंपनी ठेवणीचा कांदा आहे. कसा किलो? 14. ओके हां. हो आपण ना आता F 125 मध्ये आलो आहे, हर्ष ट्रेडिंग कंपनी. आणि इकडे आपला ठेवणीचा कांदा जो मिळतोय हा एक आहे 13ने आणि तिकडे तो मिळतो 14ने. बघा तुम्ही क्वालिटी बघा जरा. बघा ठेवणीला जास्त दिवस थांबणार आहे ना, 5-6 महिने तरी पण टिकेल काय? 5-6 महिने तो टिकेल. तो चांगला टिकेल ना आरामात. म्हणजे आपल्याला 3 तरी चिलटे पाहिजे तर त्याच्यात बघ तो चांगला टिकेल ना. बघूया आपण. त्याच्यात पण आहे तरी बघ. हा बघा हा आहे ना, हा 14ने आहे. एक मिनिट. 14 रुपयाने आणि ट्रान्सपोर्ट पकडलं तर 1 रुपया म्हणजे 15 रुपयाने तुम्ही पाहू शकता ट्रान्सपोर्ट. हा 13ने. हा बा हा 13ने आणि नंबर आहे F 125 हर्ष ट्रेडिंग कंपनी. बघूया कांदे आणखी आपल्या तिकडे मग 12 रुपयाने कांदा मिळाला पाहू शकता. बघा आता ह्यांनी तो कांदा विकत घेतला आहे 16 रुपयाने आणि ठेवणीचा कांदा आहे. आणि आपल्याला बाबा नामदेव आवाळे 127 मध्ये इथे कांदा ना तो 16 रुपये किलोने आहे. हे बघा ठेवणीचा कांदा. रेग्युलर जो आहे तो 12-13 आहे. खूप जण आलेले आहे तिकडे. हे बघा हे चेंबूरवरून आलेले आहे, धर्मवरून भरपूर जण आलेले आहेत आणि हे कांदा विकत घेत आहेत. हे बघा कांद्याचं इथे वेट केलं जातं. 50 किलो 51 किलो पण कांदा भरला जातो. हा ठेवणीचा कांदा आहे. दर सर्व ठिकाणी वेगवेगळे आहेत. 15-16 हे असे तुम्हाला आपला रोजचे वापरण्याचे कांदे मिळत आहेत. ते 7-8 10 सुरू आहेत. मग खास करून आपण आजचा व्हिडिओ जो बनवतो तो ठेवणीचा कांदा. हा बघा 15, 16, 17 असा हा रेट आहे. 15, 16, 17 तुम्हाला क्वालिटी झाली की हा हे बोलतात दिवाळीपर्यंत आरामात तुम्हाला टिकेल. हे बघा हा कांदा आहे ना दिवाळीपर्यंत नाही सांगितलं त्यांना भारी. 15, 16, 17 आणि 50, 51 किलोची गोंद तुम्हाला मिळेल. कांदा उतरवत आहेत गालामध्ये. आता हा जो गाला नंबर आहे
F128 नितीन कुमार माणिकचंद्र पारख 15, 16, 17 साठवणीचा कांदा तुम्हाला मिळतो. कांदाच कांदा आहे मार्केटला बघा. आपण 12 रुपयाने बघितला, 14 रुपयाने बघितला. तुम्ही येऊन ना कांदे बघा आणि नंतरच डिसाईड करा की तुम्हाला कोणता कांदा विकत घ्यायचा. 12 रुपयाने कांदा मिळाला आणि तो लगेच विकत नाही घ्यायचा. तो अगदी पुढे 15, 16, 14चा कांदा कसा तो बघायचा. बघा पुढे जरा जाऊया आपण. आणि हा थोडासा महागच झाला आहे, पाऊस पडल्यावर आणखीनच महाग आहे. मित्रांनो आपण इकडे आता बघतोय की कांदेच कांदे बघायला मिळतात. आपल्या ठेवणीचा कांदा एक छोट्या साईजमध्ये तो 12ने मिळतो बघायला आणि थोडी मिडियम साईज म्हणजे चांगली आहे साईज ही पण अगदी. तर ही 13.5ने बघायला मिळतं. हा कांदा 13.5 रुपयाने बघू शकता. क्वालिटी चांगली आहे कांदा. 13.5 रुपये आणि तो 12 रुपयाने तो बघूया आपण. हे बघा ताबाटी ट्रेडिंग कंपनी F137 राजू हो गया अभी मंडी आहे तो बाजू में 12 रुपयाचा कांदा बघूया. हा बघा हा आहे. बघा कांदे ना उतरत आहेत बघा इथे गाडीमधून. साईज बघा चांगली आहे, साईज छोटी साईज आहे. 12 रुपयाने मिळते. बघा कांद्याच्या गुणीच गुणी आहेत. साठवणीचा कांदा खूप ठिकाणी आहे मोस्ट ऑफ साठवणीचा कांदा. तेव्हा आपण ना तिकडून असं संपूर्ण फिरत आलो. आपण पूर्ण मार्केट कव्हर केलं आणि आता आपण आलो आहे बघा F159 आहे बघा आनंद ट्रेडर. आणि इकडे तिकडे त्यांच्या ठेवणीचा कांदा आहे. हा बघा हा जो आहे 14ने 15ने आणि तो 16ने. तो बघा मोठी साईज आहे थोडीशी. 14 रुपये हे 10 रुपये आहे. बघा 14 रुपये आणि गुण बघू शकता साईज मोठी आहे. हा ठेवणीचा कांदा आहे. बघू शकता मार्केटमध्ये आता गाड्या खूप ठिकाणी लागल्यात आणि कांदा असा उतरतोय तिथे. हा आपल्याला बेस्ट मिळतो 15 रुपयाने. 15, 14 आणि 16 रुपये. कांदाच कांदा बघायला मिळतो. 8, 10 असा रेट चालू आहे कांद्याचा, रेग्युलर कांदा. मित्रांनो आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये खास करून साठवणीचा कांदा हा आपण कव्हर केलेला आहे. तर मी सर्व ना गाला नंबरवर तुम्हाला दाखवलेलं आहे. तिथे तुम्हाला आणि मेन्शन देखील केलेलं आहे की तुम्ही तिकडे सर तिथे येऊन खरेदी करू शकता. आपण एक मार्केट कव्हर केलं आणि समोरचं एक मार्केट कव्हर केलं आणि बरोबर 121च्या समोर आपण ज्यांना ट्रान्सपोर्ट आहे तिथे तुम्हाला दाखवलेलं आहे. आजचा व्हिडिओ आहे ना संपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह बनला आहे कारण मी खास करून ना संपूर्ण कांद्याचा व्हिडिओ ना बनवला आहे. म्हणजे सहज जे आपले एक महिना जो पुरता कांदा ना त्याचा व्हिडिओ बनवला नाही. खास करून फक्त साठवणीचा कांद्याचा व्हिडिओ बनवला आहे. त्याचं मागचं कारण आहे की खूप जणांना हे कांदे ठेवायचे असतात आणि मग ते 7 ते 8 महिने ते आरामात यूज करू शकतात. कारण पाऊस वगैरे पडल्यानंतर मग कांद्याचा दर वगैरे महाग होतो. तर आजच्या वेळी मी संपूर्ण हे कव्हर केलेलं आहे साठवणीचा कांदा. तर लवकरात लवकर आहे कारण पाऊस पडल्यानंतर खूप कांदे वगैरे ते महाग वगैरे होणार आहेत. आणि परत ट्रान्सपोर्ट वगैरे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणजे तुमच्या जवळपास जे लोकेशन आहे तिथपर्यंत तुम्ही सहजरित्या ते कांदे मागवू शकता. आणि दर जर सांगायला झालं तर आपण काहीतरी 12 रुपयापासून ते अगदी मग 13, 13.5, 14, 15, 16, 17 अशा पद्धतीने आपण साठवणीचा कांदा जो आहे त्याचा दर सांगितलेला आहे. आणि जर ट्रान्सपोर्टचा 1 रुपया तुम्ही त्यामध्ये ॲड करून हा दर बघू शकता. म्हणजे 14चे 15, 15चे 16. तर संपूर्ण आजचा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे. तुम्ही इकडे येऊन पहिलं बघा कांद्यावर तुम्हाला कसा वाटतो. 12वाला कांदा स्वस्त आहे म्हणून 12वाला घेऊ नका. पण चांगला असेल तर तुम्ही घेऊ शकता. साईज छोटी अशी म्हणून घेऊ शकता तुम्ही. पुढे 15, 16, 17 असं संपूर्ण तुम्ही कांदा विकत घ्या का असेल ते. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असतं काय मित्रांनो सबस्क्राईब. भेटू असेल का पुढे नवी व्हिडिओ माहिती. तोपर्यंत बाय बाय.